चला मित्रांनो, फायनलचा सामना असेल आपल्या समोर. तर या ठिकाणी शिवनेरी स्पार्टन विपक्ष शुभम स्मृती असा दोन संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले संघ एकमेकाच्या समोर उभे आहेत. या दरम्यान आपण बघतोय कुणालला गोलंदाजी मार्कवर, तर फलंदाजीसाठी चेतन आणि अभि अशी सलामीची जोडी मैदानात आहे. चार षटकांचा सामना. पंच जरा घड्याळाकडे सुद्धा लक्ष द्यायचंय. टायमिंग लावा आणि सामन्याला सुरुवात करा. कृपया लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. तर सामन्याला सुरुवात होते सर्वांच्या नजरा खेळलेल्या मैदानाकडे. चला मित्रांनो, फायनलचा सामना कुणाल धावायला सुरुवात करतोय आणि पहिला असा चेंडू निर्धाव चेंडू, सुंदर चेंडूने सुरुवात होते. या दरम्यान मात्र हा चेंडू वाईड घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. तर कुणालचा हा पहिला असा चेंडू स्वैर घोषित केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. पुढील चेंडू घेऊन कुणाल फलंदाज आहे चेतन आणि या चेंडूवर मात्र पॉइंट रिजनला चेंडू जातोय. चेंडू अडवला गेलाय. चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये थांबवलं गेलंय. त्याच दरम्यान या चेंडूवर मात्र 3 धावा वसूल करतोय तो फलंदाज चेतन कर्वे आहे. या ठिकाणी मात्र कुणालचा चेंडू सीमापार धाडण्याचा त्याचा प्रयत्न, मात्र हा प्रयत्न तोकडा पडलाय. या दरम्यान चेतननं 3 धावा वसूल केल्यात. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 4. कुणाल आपल्या गोलंदाजी मार्कवर पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो अभि. या दरम्यान हा चेंडू सुंदररित्या डिफेन्स केलाय. डिफेन्सचं पददालित्य या ठिकाणी दाखवण्यात यशस्वी ठरलाय तो अभि आणि त्याचबरोबर हार्ड हिटर चेतनला स्ट्राईकला घेऊन येण्यात यशस्वी ठरतोय. अभि यानं मात्र चेतनला स्ट्राईकला आणलंय. कुणालला मोठं यश मिळवून देण्यापासून रोखतोय. या दरम्यान मात्र 1 धाव मिळवली जाते. कुणाल आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे आणि हा चेंडू मात्र भिरकावून दिला. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये येतो. या दरम्यान मात्र चौकार, खणखणीत ड्राईव्ह, 4 धावा चेतनच्या माध्यमातून. या 4 धावांबरोबरच संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 8. धावसंख्या होते ती 9. पहिला चेंडू वाईड +3, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू चौकार. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो चेतन. कुणाल याचा चेंडू आणि हा चेंडू मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न बघायचा आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू येतोय. हा चेंडू सीमापार दमदार षटकार, सुंदर फटका, अगदी उत्कृष्ट देखणा फटका या ठिकाणी सीमापार केलाय चेतन यानं. 6 धावा वसूल केल्यात. या 6 धावांबरोबर संघाच्या धावसंख्येचा ग्राफ उंचावलाय. संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 15. पहिल्याच 4 चेंडू मध्ये लक्ष्मीचा अंक प्राप्त करताना 15 धावा वसूल केल्यात. कुणाल आपल्या गोलंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी मात्र बदलताना शॉर्ट पिच चेंडू. हा चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने येतोय. बघायचा 1 धाव तर मिळाली आणि 1 धावेवरच समाधान मानावं लागते ते चेतन याला. 1 धावेवर समाधान मानायला भाग पडतोय तो कुणाल. या 1 धावेबरोबरच संघाची धावसंख्या 1 न वाढते. संघाची धावसंख्या झाली 16. या दरम्यान कुणाल याची सुंदर गोलंदाजी, मात्र तिसरा आणि चौथा चेंडू 10 धावा खर्च करून गेलाय आणि अभि याची सुंदर फलंदाजी. पॉइंट, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू हळूच ढकलून 1 धाव प्राप्त करतोय आणि कुणाल याला मात्र या षटकामध्ये यश मिळवण्यापासून रोखलं जात आहे. मगाशी जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय, 2 धावा देत 2 गडी ज्यानं बाद केले होते, असा कुणाल या ठिकाणी मात्र फायनलच्या सामन्यामध्ये 17 धावा देऊन गेलाय. पहिलं षटक 17 धावांचं एक मोठं षटक बनवलंय ते चेतन यानं.
चेतन यानं या षटकामध्ये तब्बल 14 धावा वसूल केल्यात. त्याच वेळेला अभि हा 2 धावांवर नाबाद आहे आणि 1 धाव वाईड स्वरूपात मिळवली होती. यासह धावसंख्या झाली होती बिनबाद 17. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतो तो अजय. दुसऱ्या षटकासाठी अजय सज्ज झालाय. त्याचा सामना करण्यासाठी अभि समोर आहे. नॉन स्ट्राईकला चेतन आहे. हळुवार चेंडू तेवढ्याच हळुवार पद्धतीने डिफेन्स पद्धतीने खेळलाय. कव्हर शॉर्ट कव्हरला हा चेंडू अडवला जातोय. या चेंडूवर मात्र 1 धाव घेतल्या बरोबरच चेतन स्ट्राईकला येतोय. पुन्हा एकदा धडाकेबाज चेतनला समोर आणलं जात आहे. समोर गोलंदाज आहे तो अजय. पाहायचं आहे अजय की चेतन. ए सी वेळ वाढवू नका मित्रांनो. आणि सुंदर चेंडू. हा चेंडू मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. सरळ रेषेमध्ये हा चेंडू भिरकावून द्यायचा होता. या दरम्यान मात्र हा चेंडू निर्धाव ठरतोय. पहिला निर्धाव चेंडू या इनिंग मधील ठरतोय तो अजय याच्याकडून. 2 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केली ती अजय यानं. अजय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. आखूड टप्प्याचा हा चेंडू उंची दिलेला हा चेंडू मात्र पाहायचा आहे निर्धाव जातोय. सुंदर चेंडू सुंदर गोलंदाजी या ठिकाणी अजय याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूला उंची दिली होती. योग्य उंचीचा साह्यानं हा चेंडू थ्रो केला होता फेकला होता. हळुवार चेंडू हा चेंडू मात्र विकेटच्या दिशेने भिरकावला आणि चेंडूवर झेल घेण्याचा सुंदर प्रयत्न मात्र हा प्रयत्न अपयशी ठरलाय. तोकडा पडलाय. या फटक्यावर मात्र 2 धावा प्राप्त करतोय तो चेतन. या 2 धावांबरोबरच स्वतःच्या धावसंख्येमध्ये वाढ करतोय. त्याचबरोबर संघाची धावसंख्या 20 या धावांवर पोहोचवतोय. सुंदर धावसंख्या उभारली जाते ती या शुभम स्मृती या संघाकडून. अजय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या दिशेने मारलेला फटका. या फटक्यावर मात्र सुंदर क्षेत्ररक्षण तेवढ्याच सुंदर पद्धतीने थ्रो केलाय. गोलंदाजाच्या हातामध्ये हा चेंडू येतोय. या दरम्यान चेतन मात्र 1 धावेवर समाधान मानावयाला भाग पाडलं जात आहे. या 1 धावेबरोबरच संघाची धावसंख्या पोहोचते ती 21. काही चेंडू शिल्लक असताना अजय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. आणि हा चेंडू मात्र लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू वाईड ठरवला जातोय पंचांच्या माध्यमातून. वाईडच्या स्वरूपामध्ये 1 धावेची भर अवांतर धावेची भर पडते. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. अजय गोलंदाजी मार्कवर. समोर आहे अभि. आणि हा शॉर्ट पिच चेंडू हा चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं मागे ट्रॅव्हल करतोय. थर्ड मॅन रिझन कडे येतोय. बघायचंय 2 धावा तर वसूल केल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि निश्चितच 3री धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते ती अभि आणि अजय या चेतन यांच्या माध्यमातून. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या ठिकाणी. 3 धावांबरोबरच या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या होते ती 25. अजय यानं मात्र या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात. अजयच्या या षटकाचं पृथक्करण असं असेल. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर 2 धावा, 5वा चेंडू 1 धाव देऊन गेला होता, 6वा चेंडू वाईड प्लस 3 धावा. याबरोबरच या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या त्या अजय यानं. पहिला षटक कुणाल याचा हा षटक मात्र महागडा ठरला होता. तब्बल 17 धावा या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र अजय याचं हे षटक काही प्रमाणात यशस्वी म्हणावं लागेल. अजूनही सलामीला आलेली ही जोडी शुभम स्मृती या संघाकडून नाबाद असलेली जोडी चेतन आणि अभि. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय. डावखुरा गोलंदाज प्रज्वल.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. या ठिकाणी अभि याचा हा फटका मात्र सीमारेषा पार होतोय. खणखणीत ड्राईव्ह षटकार 6 धावांकरता. सुंदर फटका, सुंदर फलंदाजी. मगापासून शांत राहिलेला फलंदाज अभि हा मात्र आपला आता दणका दाखवतोय. अभि याच्या बॅटमधून हा षटकार येतोय. 6 धावा. प्रज्वल याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जातोय. मगाशी सुद्धा बघितलं प्रज्वल याला मार पडल्यानंतर त्यानं सलग 3 वाईड टाकले होते आणि आपल्यावरला दबाव वाढवला होता. असा प्रज्वल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. डावखुरा गोलंदाज, परंतु तेवढ्याच ताकदीचा फलंदाज समोर उभा आहे, तो म्हणजे अभि. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. हा फटका मात्र फसलाय. फाईन लेग दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतोय. या दरम्यान मात्र एक धाव तर मिळाली. चेतनची गडबड होते. या दरम्यान चेतन यशस्वीरित्या आपल्या क्रीज मध्ये परततोय आणि 2 धावा वसूल करतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल अभि आणि चेतन यांच्या माध्यमातून. प्रज्वल याच्या या चेंडूवर 2 धावा वसूल केल्या गेल्यात. आतापर्यंत प्रज्वल यानं 2 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी प्रज्वल सज्ज आहे. सामना करेल अभि. आणि सुंदर चेंडू पूर्णतः ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू तेवढ्याच डिफेन्स पद्धतीने खेळला जातोय. नजर काय तेज झाली या अभिची. सकाळपासून खेळतोय. मस्त सुंदर फलंदाजी अभि आणि चेतन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रज्वल याच्या या चेंडूवर मात्र 1 धाव मिळवतोय आणि चेतन स्ट्राईकला येतोय. सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने येतोय बघायचा आणि हा क्षेत्ररक्षक मात्र गडबड करतोय. या ठिकाणी मात्र काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक बॅक करतोय या चेंडूला आणि त्याचबरोबर 2 धावा मिळवतोय तो प्रज्वल. 2 धावा मिळवतोय त्या प्रज्वल याच्या गोलंदाजीवर चेतन आणि अभि. 2 धावांची भर घातली जाते. या 2 धावांबरोबरच संघाची धावसंख्या होती ती 36. पुन्हा एकदा सुंदर फटका चेतन याच्या बॅट मधून. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला असलेला खेळाडू याच्या माध्यमातून हे क्षेत्ररक्षण झालंय आणि एका धावेवर समाधान मानावं भाग पाडलं जाते ते चेतन याला. प्रज्वल याची ही गोलंदाजी या ठिकाणी क्षेत्ररक्षकांच्या मदतीने यशस्वी ठरत असलेली आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रज्वल पुढील चेंडू हाताळण्यासाठी डावखुरा गोलंदाज आणि तेवढ्याच सुंदर पद्धतीने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. मात्र फलंदाज अभि लेग बिफोर द विकेटचा बळी ठरतोय. या ठिकाणी परततोय, माघारी येतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी सिद्धू परततोय, सिद्धू येतोय. अभि याच्यासारखा मोहरा या ठिकाणी मात्र अडतोय. धावसंख्या झाली होती 37. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या होती ती 37. प्रज्वल याच्या या षटकामध्ये एकूण तब्बल 12 धावा खर्च झाल्यात. कुणाल याच्या षटकामध्ये 17 धावा, अजय याच्या षटकामध्ये 8 धावा आणि प्रज्वल याच्या षटकामध्ये 1 गडी मिळवून 12 धावा खर्च झाल्यात. त्याच दरम्यान 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय तो आदित्य. मगाचा यशस्वी गोलंदाज आदित्य या ठिकाणी मात्र आपल्याला 4थ्या गोलंदाजाच्या रूपामध्ये पाहायला मिळतोय. तर आता गोलंदाजी मार्कवर आलाय आदित्य. फलंदाज म्हणून आहे चेतन आणि शुभम. सिद्धू, चेतन आणि सिद्धू अशी जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला येतो चेतन, नॉन स्ट्राईकला येतो सिद्धू. गोलंदाज म्हणून आदित्य सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. या दरम्यान हा चेंडू मात्र लेग स्टंपकडे फ्लिक करण्याचा प्रयत्न. या दरम्यान मात्र ओव्हर थ्रो झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायचंय मात्र या ठिकाणी चेतनला थांबवलं जात आहे. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव घेतली जाते. अवांतर स्वरूपामध्ये ही धाव या ठिकाणी प्राप्त होते ती
धाव संख्या होते 38. आदित्य आपल्या गोलंदाजी मार्कवर आता सामना करण्यासाठी सज्ज झालाय तो सिद्धू. या दरम्यान मात्र आदित्यचा रनअप काहीसा गडबडतोय आणि बॉल डेड ठरवला जातोय. चेंडू डेड ठरवला जातोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आदित्य मार्गक्रमण करतोय. या ठिकाणी हा चेंडू मात्र लेग स्टंप सोडून जातोय. अवांतर स्वरूपामध्ये धावांची भर होतीये. वाईड चेंडू ठरवला जातोय. अवांतर धावांमध्ये भरणा होत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक चालू आहे आदित्यचं. या ठिकाणी मात्र सिद्धू समोर बघताना, सिद्धूच्या समोर असताना आदित्य चेंडू वाईड फेकतोय. अवांतर धावांमध्ये या ठिकाणी भर झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हा चेंडू मात्र नो घोषित केला गेलाय पंतांच्या माध्यमातून. या चेंडूवर उडालेला झेल सिद्धू याचा. मात्र या ठिकाणी 2 धावा प्राप्त होत आहेत. +9 2+1 आणि त्याचबरोबर फ्री हिट सुद्धा प्रदान केली जाईल फलंदाजाला. 9+2 आणि फ्री हिट हा बोनस या ठिकाणी सिद्धू याला प्राप्त होतोय. पाहायचं आहे सिद्धू या चेंडूला कसा हाताळतोय. आदित्य कोणती व्यूहरचना या चेंडूसाठी आखतोय. धावसंख्या मात्र भराभर पुढे वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळते. आदित्य पुन्हा एकदा गडबड करतोय. मित्रांनो याच बरोबर आपल्याला टायमिंग आहे याची जाणीव असावी. वेळेचं बंधन आहे. आदित्य चूक करशील पण ती चूक आपल्या संघाला महागात पडेल. या दरम्यान हा चेंडू मात्र फुल टॉसच्या स्वरूपात फेकला गेलाय. लॉंग ऑन रिजन कडे आलेला हा चेंडू थ्रो केला गेलाय. सुंदर थ्रो प्रज्वलच्या माध्यमातून सरळ हा चेंडू थ्रो केला गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. बऱ्याच वेळेनंतर पुन्हा एकदा चेतन आता मात्र स्ट्राईक करतोय. सामना करेल तो आदित्य याच्या गोलंदाजीचा. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या मात्र पोहोचली आहे ती 43 धावांवर. आदित्य गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा हा चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली प्रज्वल झेल करतोय आणि फलंदाजाला मात्र माघारी धाडतोय. या ठिकाणी फलंदाज बाद. चेतनला बाद व्हावं लागतंय. चेतन माघारी परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी 27 जर्सी नंबर परिधान केलेला रोशन मैदानात येतोय. चेतन आलाय. रोशन चाललाय. आदित्य याच्या गोलंदाजीवर हा जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेतन माघारी परतलाय. चेतनला कॅच आउट केलंय. चेंडू 3 शिल्लक आहेत. 3 झालेत. 3 शिल्लक आहेत. आदित्य गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या झाली आहे ती 43. तर गोलंदाज आदित्य, फलंदाज रोशन. सुंदर फटका, सुंदर चेंडू, त्याचबरोबर सुंदर झेल. या ठिकाणी प्रज्वलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि झेलबाद ठरवला जातोय तो रोशन याला. रोशन आला काय परत रिटर्न येतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी भावेश येतोय. सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी बाद केला जातोय तो आदित्यच्या माध्यमातून. आदित्यला या ठिकाणी मात्र हॅट्रिकची संधी प्राप्त होताना पाहायला मिळते. पाहायचंय आदित्य ही हॅट्रिक जमा करेल का. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच मॅच मध्ये आपण हॅट्रिक अनुभवली आहे. ती हॅट्रिक आदित्य या शेवटच्या मॅच मध्ये साध्य करील का. ती हॅट्रिक जर रोखायची असेल तर भावेशला रोखावं लागेल. भावेशला थांबवावं लागेल ती हॅट्रिक. भावेश ती हॅट्रिक डिफेंड करेल का बघायचंय. समोर भावेश आहे. गोलंदाज आदित्य आहे. या इनिंग मधील काही चेंडू शिल्लक असताना भावेश आलाय. भावेश पाटील. आणि सुंदर
फलंदाजी त्याचबरोबर सुंदर गोलंदाजी. या ठिकाणी मात्र भावेशनं हॅट्रिकची संधी मिळू दिली नाही ती आदित्यला आणि याच दरम्यान एका धावेवर समाधान मानायला भाग पाडलंय ते फलंदाज भावेश याला. या एका धावेबरोबरच संघाची धावसंख्या होते ती 44. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा जमा केल्यात आणि त्याच वेळेला पॉइंटच्या वरून आलेला फटका बघायचा आहे. या चेंडूवर जास्तीत जास्त किती धावा वसूल होत आहेत आणि बहुतेक हा चेंडू सीमापार चौकार. खणखणीत ड्राईव्ह चौकार. 4 धावा मिळून गेलाय. या 4 धावांबरोबर संघाची धावसंख्या झाली ती 48. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा जमा झाल्यात त्या शुभम स्मृती या संघाच्या आणि 49 धावांचं आव्हान उभं ठेवलंय शिवनेरी स्पार्टन या संघासमोर. पाहायचं आहे शिवनेरी स्पार्टन हा संघ 24 चेंडूंमध्ये 49 धावांचं आव्हान पेलेल का? कोण विजयी ठरणार? विजयाचा मानकरी कोण ठरणार? अनुभवायचा आहे. एक इनिंग झाली. या एका इनिंग मध्ये सुंदर फलंदाजी आपण अनुभवली. चेतन हा वैयक्तिक 20 धावांवर बाद झालाय. त्याची साथ करायला आलेला अभि यानं आपल्या इनिंग मध्ये 15 धावा जमा केल्यात. त्याच नंतर आलेला सिद्धू यानं 7 धावा मिळवल्या होत्या. रोशन मात्र 0 या धावसंख्येवर बाद झाला होता आणि भावेश यानं मात्र या चेंडूमध्ये चौकार. एकच धाव. भावेश यानं मात्र एका धावेवर नॉन स्ट्राईकला उभा राहिला होता. याच बरोबर एकूण धावसंख्या झाली ती 48 आणि 49 धावांचं आव्हान समोर घेऊन शिवनेरी स्पार्टन या संघाचा सलामीचे फलंदाज मैदानात प्रवेश करतील. शिवनेरी स्पार्टन या संघाकडून सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. त्याच वेळेला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे शुभम स्मृती या संघानं. 24 चेंडू 49 धावांची आवश्यकता असताना सलामीची जोडी मैदानात येते. डॉक्टर आदित्य आणि गजेंद्र. चोवीस चेंडू 49 धावा मिळवण्यासाठी मैदानात प्रवेश करतायत डॉक्टर आदित्य. डावखुरे फलंदाज. त्यांच्याच बरोबर तोडीस तोड म्हणून तेवढाच ताकदीचा फलंदाज गजेंद्र स्ट्राईक करण्यासाठी येईल. तर त्यांचा सामना करण्यासाठी गोलंदाज म्हणून समोर असेल अभि. शिवनेरी स्पार्टन संघाकडून सलामीची जोडी मैदानात आली आहे. शुभम स्मृती संघाकडून सलामीचा गोलंदाज येतोय अभिच्या रूपामध्ये. चोवीस चेंडू 49 धावा. बाराची सरासरी राखली आहे शुभम स्मृती या संघानं. 12-48 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात आणि 49 धावांचं आव्हान शिवनेरी स्पार्टन संघासमोर ठेवलं आहे. ते मिळवण्यासाठी गजेंद्र आणि डॉक्टर आदित्य अशी जोडी मैदानात. तर गोलंदाजीच्या माध्यमातून अभि आहे. या ठिकाणी पहिलाच चेंडू पायाचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि गजेंद्रची खेळी या ठिकाणी मात्र समाप्त होते. गजेंद्रला माघारी परतवलं जात आहे. पहिलाच चेंडूवर मोठा आदरा गजेंद्रच्या माध्यमातून शिवनेरी स्पार्टन या संघासाठी बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अभि हा मात्र यशस्वी गोलंदाज ठरतोय. पहिल्या चेंडूवर मोठा आदरा. याच दरम्यान गजेंद्रच्या येण्याबरोबरच फलंदाज मैदानात प्रवेश करतोय हेमंत. पहिलाच चेंडू काव कॉर्नरच्या रिजनला कॅच केलं जाते ते गजेंद्र याला. यशस्वी ठरलाय अभि. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला मोठा आदरा दिलाय. परंतु समोर नॉन स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज त्याच्याकडे मात्र लक्ष ठेवा. डावखुरा फलंदाज आहे डॉक्टर आदित्यच्या रूपामध्ये आणि त्याच वेळेला हेमंत येतोय वन डाऊन प्लेअर म्हणून. समोर अभि याची गोलंदाजी खेळून काढण्यासाठी हेमंत सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी अभि सज्ज आहे.
शॉर्ट पिच चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा हवेत उंचावलाय, उभा राहिलाय. त्याच वेळेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि याचबरोबर दुसऱ्या चेंडूवर सलग दुसरी विकेट हेमंतच्या रूपामध्ये. गजेंद्र गेला, हेमंतही जातोय. पाहायचा तिसरा फलंदाज कोण येतोय. हेमंतची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो, उंचावर फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्याच तेवढी मोठी आहे, 48 धावा. 49 धावा जमा करत असताना सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा मोठा हादरा हेमंतच्या रूपामध्ये. अभि या दरम्यान मात्र यशस्वी ठरलाय, यशस्वी गोलंदाज होतोय. पुन्हा एकदा हॅट्रिकची नामी संधी या ठिकाणी प्राप्त होते. ती अभियाला ती प्राप्त होईल का, या शंका कुशंकेमध्ये संघाचा कर्णधार, शिवनेरी स्पार्टन या संघाचा कर्णधार अजय मैदानात प्रवेश करतोय. डॉक्टर आदित्य एका बाजूला नॉन स्ट्राइक एंडला उभे राहून आपले सहकारी पटापट येतात जातात याचं दृश्य पाहत असताना समोर आपला कर्णधार आलाय. या ठिकाणी हॅट्रिकचं डिफेंड केलंय, त्याचबरोबर एक धाव प्राप्त केली आहे. गलीच्या दिशेने चेंडू मारून एक धाव मिळवतोय आणि डॉक्टर आदित्य यांना स्ट्राइक वर आणण्यात यशस्वी ठरतोय तो कर्णधार अजय. आता मात्र 2 बाद 1 अशा धावसंख्येवर डॉक्टर आदित्य स्ट्राइक करतायत. समोर यशस्वी गोलंदाज आहे अभि. आपल्या संघाला, आपापल्या संघाला यशस्वी करण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडावी लागेल ती गोलंदाज आणि फलंदाज या दोन्ही खेळाडूंना. या दरम्यान एक सुंदर गुडलेग स्पॉट वरले हा चेंडू मात्र उसळी घेतोय आणि त्याचबरोबर उंचीच्या साह्यानं विकेट किपरच्या हाती विसावतोय. निर्धाव स्वरूपामध्ये या चेंडूची सांगता या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदर षटक चालू असलेलं आपल्याला आपण पाहतोय. अभि याचं षटक आतापर्यंत केवळ 1 धाव खर्च झाली आहे. त्याच वेळेला शॉर्ट पिच प्रकारचा हा चेंडू मात्र असानी तसा डिफेंड करण्यामध्ये यशस्वी ठरले तर डॉक्टर आदित्य. स्टंपच्या दिशेनं जाणारा चेंडू अडवलाय, बॅटच्या साह्यानं हा अडवलाय आणि स्टंप पासून त्याला रोखलंय. अभि याची सुंदर गोलंदाजी आतापर्यंत आपण अनुभवली. या 5 चेंडूंमध्ये पहिले 2 चेंडू विकेट प्राप्त करून दिले होते. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथा आणि 5वा चेंडू सलग 2 चेंडू या ठिकाणी मात्र डॉट झालेत. पायचा शेवटचा चेंडू आपल्या षटकातील, या टुर्नामेंट मधील आपला शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी अभिसज्ज झालाय. आणि सुंदर पद्धतीने डिफेन्स पद्धतीने हा चेंडू हाताळला तो डॉक्टर आदित्य यांनी. शॉर्ट कव्हरच्या दिशेने हा चेंडू मारून 1 धाव प्राप्त केली आणि त्या एका धावेबरोबरच स्वतःकडे स्ट्राइक राखण्यामध्ये डॉक्टर आदित्य यशस्वी ठरलेत. पुढील षटकाची सुरुवात करताना स्ट्राइक स्वतःकडे ठेवतील ते डॉक्टर आदित्य. तर पाहायचंय डावखुऱ्या फलंदाजाला चांगलं असलेलं हे मैदान. या ठिकाणी समोर डावखुऱ्या आदित्य आहेत आणि त्याच दरम्यान गोलंदाजी मार्कवर कोण गोलंदाज येईल बघायचंय. पहिल्या षटकामध्ये अभि याच्या केवळ 2 धावा खर्च झाल्यात. या दरम्यान 2 बाद 2 अशी शिवनेरी स्पार्टन्स या संघाची धावसंख्या जमा झाली आहे. पुढील षटक घेऊन अमोघ येतोय. डावखुरा गोलंदाज अमोघ आहे, समोर डावखुरा फलंदाज डॉक्टर आदित्य आहेत. चला लवकरात लवकर खेळाला सुरुवात करायची आहे. अमोघ टू डॉक्टर आदित्य. अमोघ डावखुरा गोलंदाज, समोर डावखुरा फलंदाज डॉक्टर आदित्य. या चेंडूला मात्र लॉंग ऑनच्या रिजन मध्ये पाठवल्याने त्याच वेळेला केवळ 1 धाव प्राप्त केली होती डॉक्टर आदित्य यांनी आणि स्ट्राइकला अजय आपल्या कर्णधाराला घेऊन आलेत. अमोघ आहे, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. अमोघ टू अजय असा सामना मैदानात रंगताना आपल्याला पाहायला मिळेल.
या दरम्यान अमोघ धावायला सुरुवात करतोय. 8-10 पावलांचा रनअप आहे आणि पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाठवला गेलाय. या चेंडूवर 1 धाव मात्र प्राप्त होते ती अजय याला. 1 धाव प्राप्त होते ती शिवनेरी स्पार्टन या संघाला. एकेरी दुहेरी धावांनी हे काम होणार नाही, कारण धावसंख्येचं आव्हान खूपच मोठं आहे. 49 धावा उभ्या करायच्या आहेत. या दरम्यान मात्र आतापर्यंत केवळ 4 धावा जमा करू शकलाय तो शिवनेरी स्पार्टन हा संघ. डॉक्टर आदित्य स्ट्राईक करतायत. गोलंदाज अमोघ आहे. खोलवर टप्प्याचा हा चेंडू मात्र डॉक्टर आदित्य यांच्या बॅटला कोणताही स्पर्श न करता नजर दाखवून विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडून षटक सुरू होत आहे पुन्हा एकदा. आणि या दरम्यान मात्र फाईन लेग दिशेने हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. या दरम्यान डॉक्टर आदित्य 2 धावा मिळवत आहेत या चेंडूवर. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या 6 वर येऊन ठेपतीये. 49 धावांचं आव्हान समोर असताना केवळ दुसऱ्या षटकाच्या अर्ध्यानंतर धावा होत आहेत त्या 6. हा चेंडू मात्र भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू सीमा पार दर्शकांमध्ये भिरकावून दिला गेलाय. 6 धावांकरता षटकार. आदित्य यांनी आपल्या बॅटची करामत दाखवायला या ठिकाणी मात्र सुरुवात केली आहे. अमोघ याला भिरकावून दिलाय 6 धावांकरता सीमा पार. दमदार षटकार. या 6 धावांबरोबरच संघाची धावसंख्या होते ती 12. 1 to go. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या ठिकाणी मात्र फुल टॉस चेंडू केलाय. हा चेंडू कव्हरच्या दिशेने मारला होता. या चेंडूवर मात्र सहजगत्या 1 धाव प्राप्त होते ती डॉक्टर आदित्य यांना. 1 धाव प्राप्त होते ती शिवनेरी स्पार्टन या संघाला. या 1 धावेबरोबरच या षटकाची समाप्ती होताना षटक संपतंय. या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या त्या अमोघ यानं. धावसंख्या पोहोचते ती 13. 2 बाद 13. जे 2 मोहरे बाद झालेत ते म्हणजे गजेंद्र आणि हेमंत असे 2 महत्वपूर्ण बळी मिळवण्यात यशस्वी ठरलेला गोलंदाज होता तो म्हणजे अभि, ज्यानं 2 गडी बाद करत 2 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतरचं षटक घेऊन आलेला अमोघ हा मात्र 11 धावा खर्च करून गेलाय. आता पुन्हा एकदा 3रं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 3रं षटक टाकण्यासाठी येतोय तो चेतन. सामना करण्यासाठी सज्ज आहेत डॉक्टर आदित्य. डावखुरे फलंदाज. चेतन 2 डॉक्टर आदित्य. चला चेतन लवकर, अंधार होत चालला आहे. अंधारात सोबत असणारा काजवा सूर्यापेक्षाही महान ठरवला जातो, महान ठरतो. चेतन मित्रांनो आपला खेळ आहे, सभ्य माणसांचा खेळ म्हणून ओळखला जातो क्रिकेट. कृपया अंधार होत चालला आहे. क्रिकेट हा खेळ सभ्य माणसांचा खेळ म्हणून ओळखला जातो. चेतन कृपया त्वरा करा. आणि या फटक्यावर मात्र फलंदाज आदित्य बाद होत आहेत. आखोडी टप्प्याचा हा चेंडू भिरकावून द्यायचा होता, मात्र चेंडूची बॅटची अपर कट घेऊन हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. डॉक्टर आदित्य बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज येत आहेत. सुभाष एक मॅच विनर खेळाडू म्हणून ओळखले जात आहेत. असे सुभाष बघायचे कोणती करामत करतायत आपल्या संघासाठी. आपल्या संघाला या फायनलच्या स्पर्धेमध्ये यशस्वी ठरवतील का. सुभाष आणि अजय कर्णधार आणि एक मॅच विनर फलंदाज अशी जोडी मैदानात या ठिकाणी रंगते. तर त्याच वेळेला पॉन्टिंग नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू आखोड टप्प्याचा चेंडू भिरकावून द्यायचा होता, मात्र चेंडू आणि
बॅट यांचा कोणताही संपर्क नाही, परिणाम स्वरूप हा चेंडू निर्धाव ठरतोय. चेतन याचा हा चेंडू निर्धाव येतोय. आता मात्र खूपच कठीण अवस्था शिवनेरी स्पार्टन या संघासाठी होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हा चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने येतोय. बघायचा, एक धाव तर मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, निश्चितच ही धाव मागाट ठरेल आणि खरोखरच ही धाव मागाट ठरली ती सुभाष याच्यासाठी. या धावेवर सुभाष माघारी परततोय, रनआउट स्वरूपामध्ये बाद होतोय, विकेट मिळते. शुभम स्मृती या संघाला ही विकेट प्राप्त होते. फलंदाज बाद होतोय सुभाषच्या रूपामध्ये. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी मगाचा गोलंदाज कुणाल येतोय, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं असा कुणाल फलंदाजीसाठी मैदानात आलाय. आता मात्र खूपच कठीण अवस्था होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा मिळवल्या त्या शिवनेरी स्पार्टन या संघानं. शुभम स्मृती विपक्ष शिवनेरी स्पार्टन असा हा सामना या ठिकाणी रंगताना कुसुंबळे कुर्डूस पंचायत प्रीमियर लीगचं हे 9वं पर्व अंतिम क्षणाकडे वाटचाल होत असताना या ठिकाणी मात्र आपण बघतोय चेतन आहे गोलंदाजी मार्कवर आणि कुणाल फलंदाजीसाठी सज्ज झालाय. अखोडी टप्प्याचा हा चेंडू मात्र स्वैर, पंचांचे हात फैलावले जात आहेत, चेंडूला स्वैर घोषित केलं जात आहे आणि चेंडू एक धाव अवांतर स्वरूपामध्ये मिळवून देतोय शिवनेरी स्पार्टन या संघाला. धावसंख्या पोहोचते ती 15 या धावांवर. चेतन याचा हा चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा हा प्रयत्न, मात्र स्वतः हा चेंडू कलेक्ट करतोय, यशस्वीरित्या थांबवतोय या चेंडूला आणि त्याचबरोबर एक धाव मात्र खर्च केली जाते. कुणालचा हा फटका रोखला जातोय चेतन याच्या माध्यमातून. आता मात्र फलंदाजीला येतो अजय. आणि या फटक्याला मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, मात्र तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं हा चेंडू मागे अडवला जातोय क्षेत्ररक्षकाच्या स्वरूपात आणि या चेंडूवर पुन्हा एकदा एक धाव प्राप्त होते ती शिवनेरी स्पार्टन या संघाला, अजय याला. आता मात्र चेतन आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून काही चेंडू शिल्लक असताना राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. सुंदर चेंडू, अगदी ब्लॅक होलचा वेध घेण्याचा प्रयत्न या चेंडूवर त्यानं केला होता. या दरम्यान मात्र 2 धावा प्राप्त होतील, परंतु सुंदर फेकी, डायरेक्ट हिट केलाय, सुंदर थ्रो डायरेक्ट स्टंपवर आदळलाय आणि त्याचबरोबर फलंदाजाला रनआउट स्वरूपात बाद करण्यात यश प्राप्त झालंय. फलंदाज बाद होतोय तो कर्णधार अजय. आता मात्र खूपच कठीण अशी अवस्था होऊन झालेली आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्यात त्या 18, 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. धावा झाल्यात 18. शेवटचं षटक हाताळण्यासाठी भावेश येईल. 31, 31 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 31 धावा. तर फलंदाजीसाठी फलंदाज आहे आदित्य, समोर गोलंदाज आहे भावेश पाटील. पहिलाच चेंडू, हा चेंडू मात्र लॉंग ऑन दिशेनं ट्रॅव्हल करतोय. बघायचं या चेंडूवर एक धाव प्राप्त करतोय. एका धावेनं आपल्या धावाच्या संख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. धाव संख्या होते ती 19. भावेश धावायला सुरुवात करतोय. हा चेंडू मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ दिशेला चेंडू येतो आणि चेंडू मात्र झेलचित केला जातोय. फलंदाज बाद, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद होतोय कुणालच्या स्वरूपात. कुणालची जागा भरून काढण्यासाठी निकेश आलाय. भावेश याला यश प्राप्त होत आहे. दुसऱ्या चेंडूवर यश प्राप्त होताना आपण पाहतोय.
निकेश आहे. तर भावेश आपल्या गोलंदाजी मार्कवर आणि सुंदर चेंडू अगदी गुडलाईन स्पॉट वरील हा चेंडू उडवला जातोय, निर्धाव ठरवला जातोय. भावेश याची सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण अनुभवतोय. या सामन्यातील या टुर्नामेंट मधील शेवटचा शतक हाताळतोय तो भावेश. काही चेंडू शिल्लक आहेत. सुंदर गोलंदाजी भावेश याची. सतत चेंडू निर्धाव ठरवला जातोय, निर्धाव केला जातोय भावेश याच्या माध्यमातून. मध्ये बॅट्समन आहे मात्र बॅट्समन फक्त चेंडू न्याहाळत राहतोय, बॅट फिरवतोय, चेंडू बॅटला नजर दाखवीत विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. या ठिकाणी पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र हवाई जातोय. बघायचंय या चेंडूवर मात्र 4 धावा प्राप्त होत आहेत त्या फलंदाजाला, 4 धावा प्राप्त होत आहेत त्या शिवनेरी स्पार्टन या संघाला. आता मात्र काही चेंडू शिल्लक या टुर्नामेंटचे. भावेश आहे समोर. धावा झाल्या 23. गोलंदाज भावेश धावायला सुरुवात करतोय. या दरम्यान हा चेंडू सुद्धा डॉट विकेट देऊन जातोय, स्तंभित केलं जात आहे फलंदाजाला. भावेशच्या खात्यामध्ये 1 विकेट या ठिकाणी प्राप्त होते आणि